बेळगाव शहरामध्ये होळीची आगळी वेगळी परंपरा आणि परंपरा जपली जाते। होळीनिमित्त पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिराच्या ठिकाणी लोटांगण घालण्याची प्रथा आहे। त्यानुसार आज अनेक बेळगावकरांनी पारंपरिक लोटांगण घातलं। बेळगावमधील पांगुळ गल्ली पंच कमिटी आणि अश्वत्थामा युवक मंडळ यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा परंपरा जोपासली जाते। आज चंद्रग्रहण असल्यानं हा सोहळा सकाळी लवकरच संपन्न झाला। अश्वत्थामा मंदिरात पहाटे 5:30 वाजता होळी आणि होळी दहनाची पूजा करण्यात आली। त्यानंतर श्री गणपती मंदिरापासून अश्वत्थामा मंदिरापर्यंत भक्त रंगामध्ये न्हावून निघाले आणि त्यासोबतच त्यांनी लोटांगणही घातलेलं आहे। प्राचीन काळापासून हे आमचं चालू आहे। हा मंदिर जागृत आहे आमचं आणि इंडियामध्ये फक्त 2च ठिकाणी आहे, एक दिल्लीला आहे आणि एक आमच्यात आहे। वर्षातून एकदाच इथं नारळ फोडलं जातं, पण आज यंदाच्या वर्षी ग्रहण असल्या कारणानं सकाळी 9 वाजता आपण लोटांगण चालू केलं, तर 10:30 पर्यंत संपणार आहे। पण हे लोटांगण घातल्यावर आम्हाला पण खूप बरं वाटतंय, आमची इच्छा मनोकामना पूर्ण होतात। लोटांगण घातल्यानंतर खूप छान वाटलं, आपली जी पण मनोकामना आहे ती पूर्ण होतात। लोटांगण घातल्यानंतर मला खूप बरं वाटलं इथं खाल्लं, जेणेकरून माझी जी वाईट शक्ती